झी 24 तास एक पाऊल पुढे। राज ठाकरेंच्या एकला चलो रेच्या भूमिकेवर शिवसेना नेते मनोहर जोशींनी टीका केली आहे। उद्धव ठाकरे मोठ्या भावासारखे वागले, राज ठाकरे मात्र लहान भावासारखे वागले नाहीत अशी टीका मनोहर जोशींनी केली आहे। उद्धव यांनी औदार्य दाखवलं, मात्र राज यांनी मात्र मनाचा मोठेपणा दाखवलेला नाही अशी टीका शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केलेली आहे। या भूमिकेमुळे महाराष्ट्राचं नुकसान होईल असंही त्यांचं मत आहे। उद्धव ठाकरे यांनी हात पुढे केला होता, मात्र राज ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवला नाही अशी टीका शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केलेली आहे। उद्धव यांनी औदार्य दाखवलं, मात्र राज यांना लहान भावासारखं वागता आलेलं नाही। दरम्यान आपण ही प्रतिक्रिया जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी त्यांच्याशी केली आहे याबाबत खास बातचीत। कोल्हापूरला झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचा मैत्रीचा हात धुडकावला। नुसता धुडकावलाच नाही तर एक प्रकारे त्याची खिल्ली पण उडवली। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र राहावेत, त्यांनी एकत्र यावं यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न करणारे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आपल्याबरोबर आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊयात या सर्व विषयी ते कशी प्रतिक्रिया देतात, काय बघतात या सर्व घडामोडींकडे। एक मनाचं औदार्य माननीय उद्धव ठाकरे यांनी दाखवलं होतं आणि त्यांचा दृष्टिकोनही बरोबर होता की मराठी माणसांनी एकत्रित राहा। अभ्यास पुरा केला, डॉक्टरेट मिळाली मला। त्यावेळी मी हाच विषय घेतला होता किंबहुना त्यावेळी माझ्या गाईडनी या प्रश्नावर माझ्याबरोबर चर्चा केली होती की इतर राज्यांमधून सत्तेवर प्रादेशिक पक्ष हे फार लवकर आले आणि महाराष्ट्रामध्ये असं का घडतं की इथला प्रादेशिक पक्ष सत्तेवर आला तोही फक्त 1 वर्षासाठी राहिला। मी 1 वर्षाची म्हणजेच आपल्या दृष्टीनं 5 वर्षाची निवडणूक समजतो। तर आणि या 5 वर्षामध्ये त्यांनी सत्ता केली ही गोष्ट खरी आहे, परंतु इतर ठिकाणी सत्तेवर जे पक्ष आले प्रादेशिक पक्ष ते अतिशय अल्पावधीत आले। याचं कारण काय? आणि त्या थिसिसमध्ये मी सांगितलं होतं तेच कारण आहे की आपण लवकर एकत्र येत नाही आणि जास्त काळ टिकत नाही। तोच अनुभव मी पुन्हा एकदा घेतला राज ठाकरे यांच्या भाषणानंतर। उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेतला होता, हात पुढे केला होता। अशावेळी त्यांच्याजवळ बोलण्यापेक्षा जाहीररित्या का बोलले हा मुद्दा काढला। तुम्हाला माहिती आहे की राजकारणामध्ये काही गोष्टी या जाहीररित्या सांगायच्या किंबहुना जाहीररित्या सांगितल्यानंतर प्रसार माध्यमांच्या तर्फे त्या सगळ्या समाजाला कळतात, तर त्याच्यामध्ये खिल्ली उडवण्याचा भाग, लग्न असतं ते कसं करतात ते सांगण्याचा भाग, यात कदाचित राज ठाकरे विनोदी म्हणून ओळखले जातील, परंतु हा विषय विनोदाचा नाही, पुऱ्या महाराष्ट्राचं नुकसान करणारा असा विषय आहे। मला तर नेहमीच असं वाटतं की महाराष्ट्रातला मराठी माणूस एकत्र व्हावा आणि बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली त्याचे 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या, एक मराठी माणसांची एकजूट आणि देशातल्या हिंदूंची एकजूट। झी 24 तास एक पाऊल पुढे।